नमस्कार मंडळी, कसा आहात तुम्ही? कुमुत रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आहे आळूची वड्या. हे बघा, आळूच्या वड्यासाठी मी तर बेसन पीठ घेतली. याच्यात थोडेसे टाकणार आहे आपण तांदळाचं पीठ. इथे मी घेतले तीळ, 1 चमचभर तीळ घेतली आहे आणि 8 ते 10 मिरच्या घेतली. 10 पाकळ्या मी लसूणचा पाकळ्या घेतली. ह्याची आळूची पानं घेतली. हे जर तुमच्याकडे मोठे मोठे असलं ना, तुम्ही त्याचे दांडं जे असतात ना, तुम्ही ह्याच्याने चाकूने काढू शकता. मी असंच तुम्हाला दाखवासाठी हाताने काढून दाखवलं. तर माझ्याकडे छोटे छोटे पानं होते ते. तर जिरं घेतले. हे कुंडीतले पानं हे छोटे छोटे मी काही विकत नाही आणले, का ताईकडं होतं त्याने दिले मला, तर नेहमी देत असतात. यावेळेस तुम्हाला व्हिडिओ टाकावं म्हटलं. तर हे बघा, इथं मिक्सरचं भांडं घेतली आहे मी. त्याच्यात आपण वाटून घेऊया मिरच्या, जिरं आणि लसूण, हे तिन्ही वाटून घेऊया. हे बघा, लसूण हे वाटून घेतली आहे. ते आपण मिक्स करूया पिठामध्ये. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये गूळ किंवा चिंच जर वापरत असलं वापरू शकता. मी नेहमी बनवते तर मी वापरत नाही आहे. मग घसाला वगैरे खसखस वगैरे लागतं अशी काय म्हणतात, पण आम्हाला काहीच नाही होत. माझ्या नवरा इतका आवडीने खातात. तर मी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते. त्याच्यात मी टाकली पिठामध्ये वाटलेले मिरच्या टाकली, तीळ टाकले आणि 2 चम्मच मी तांदळाचं पीठ टाकलं. तांदळाचं पिठाने थोडंसं वडे क्रिस्पी होतात. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ एखादा चम्मच वापरू शकता. स्वादानुसार मीठ घेतले, तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर हे बघा, ह्या प्रमाणात तुम्ही हे करून घ्या. मग थोडीशी हळद टाकली मी. त्याच्यात आपण पाणी टाकून जेवढं लागते पाणी, थोडं थोडं पाणी टाकायचे. जास्त पातळ नाही करायचे. जर पातळ केलं का मग तुम्हाला आणखीन पीठ ॲड करावं लागतं. जर पीठ ॲड केलं तर का ते वाया काय जाणार नाही आहे. तुम्ही भजी पण करू शकता. पण पिठाच्या प्रमाणे आपण तिखट मीठ टाकलेलं असतो ना, तर तुम्ही बघूनच थोडंसं पीठ कलून घ्यायची. मी थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेते. ह्या प्रमाणाशी असावा, घट्ट असावा, अशी घेऊन मग पानाला लावायला पाहिजे. अशी एकदम पातळ असलं तुम्हाला पानातून अशी खाली पडू शकता. त्याच्यासाठी आपण तुम्ही पाटं घेऊ शकता, ताटे घेऊ शकता. मी ताट घेतली इथं. त्याच्यात आपण ठेवूया पानं. माझ्या पानं इथं पानं मी खूप छोटे छोटे घेतले, कारण की कुंड्यातले पानं आहे तुम्हाला सांगितलं आधी पण. तर तुमच्याकडे जर मोठे असलं तर तुम्ही मोठं घेऊ शकता. अशी मग ते पिठाचं मिश्रण अशी लावून घ्यायची पानाला. मला तर खूप आवडतं बघा अशी बनवायला. हे बघा, अशी ठेवून घ्यायचं. ते अपोजिट साईडने पण ठेवू शकता तुम्ही. मी सरळ सरळ ठेवलं. अशी पीठ पानावर पसरून घ्यायची छान असे. परत त्याच्यावर सेम प्रोसेस, परत एक पाना ठेवायच्या, परत पसरून घ्यायची. हे बघा, ते पानाला पीठ लावतं मला खूप आवडतं बनवताना पण. वड्या वगैरे अशी कोथिंबीरची वड्या म्हणा, आळूची वड्या मी माझ्या घरी नेहमी असतात. तर हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून घ्या. त्याच्यावर परत लावायचा. अशी छान पीठ पसरून घ्यायची. मी थोडं थोडं लावते. तुम्हाला तर जास्त जर पाहिजे असलं तर तुम्ही पीठ लावू शकता, कारण की परत जास्त लावलं म्हणजे जास्त वेळ गॅसवर ठेवावं लागतं. आणि पानं पण मी 4-4, 5-5च ठेवत असते नेहमी. काय काय कसे करतात, मोठे मोठे करतात. मी नाही, मोठे कधीच नाही करत. मी छोटे छोटेच करते. मला वेळ पण नाही लागत, पटापटापटा होते. आणि ह्या पद्धतीने मी रोल करून घेतले. 4 किंवा 5च मी पानं करते. मग 16-20 होते काय की पानं. त्याच्यात मी 4-5 रोल करून घेतला. आणि इथं चाळण घेतली, त्याला मी तेल लावून घेतलं आणि तेल थोडीशी अशी पसरून घ्यायची चाळणला आणि त्या चाळणामध्ये ठेवून द्यायची. परत मी दुसऱ्यांदा तुम्हाला परत दाखवते. त्याच पद्धतीने परत पीठ लावून घ्यायची पानाला. अशी पानं परत पलटायची त्याला. अपोजिट
सरळ ठेवलं तरी काही नाही, इश्यू नाही आहे. तर सांगितलं ना, तुमच्याकडे मोठं पान असलं तर ते मागचं जे असतं ना ह्याची पानाचं ते दांड असतं त्याची तुम्ही चाकूने काढू शकते, तेव्हाच तुम्हाला रोल करता येणार ते छान. माझ्याकडे छोटे-छोटे होते म्हणून मी कवळं पानं होतं म्हणून मी काही काढले नाही आहे, तसंच ठेवली आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही रोल करू शकता. हे बघा, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्ही तशी करायची. असं सुचलं मग रोल करत बसायचे त्याला. ह्या पद्धतीने तुम्ही रोल करायचे. किती छान रोल होते. मला इतकं आवडतं ते रोल करताना, पीठ लावताना खूप छान वाटते मला. हे बघा, थोडीशी तर पानं सुटायची शक्य असलं थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचे. त्याला चिकटपणा असतात म्हणा, सुटणार तर नाही आहे, तरी पण तुम्ही थोडं थोडं वरून लावून घ्यायचे. सर्व मी तोच पद्धतीने बनवून घेतले. 5 झाले रोल इथं. मी जास्त सांगितलं आणि जास्त पानं एकावर एक मी जास्त टाकत नाही आहे. 4 ते 5 पानं टाकत असते. हे बघ इथं मी पाणी ठेवली होती गॅसवर. पाणी बॉईल झालेलं त्याच्यावर ठेवूया आपण चाळण. त्याला झाकण लावून घ्या. आता झाकण लावल्यावर 10 मिनटं शिजू द्यायचे त्याला. हे बघा 10 मिनटं झालेली मी काढून घेते. मस्तपैकी शिजलेलं आहे. किती छान झालेलं आहे बघा. पीठ पण तुम्हाला दिसत असेल, कळून येत असेल तुम्हाला बॉईल झालेले. हे बघा मी काढून पण दाखवते तुम्हाला. हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला किती छान बॉईल झालेले. ह्याला वेळ नाही लागत. ह्या कोथिंबीरच्या वड्याला थोडा वेळ लागतं, पण आळूच्या वड्याला वेळ लागत नाही. मी लगेचच्या लगेच काढायला लागले. अशी ह्या पद्धतीने तुम्ही कापून घ्यायची. ते चिटकायला लागलं कारण की खूप गरम होतं. मला होतं घाई, म्हणजे जेवणाचा टायमिंग होता आमच्या. तर म्हणून मी लगेचच्या लगेच कापायला लागले म्हणून थोडीशी चाकूला चिपकत होता. तुम्ही थोडं जर थंड झाल्यानंतर तुम्ही कापले ना, तर सेट झालेले असतात, बिलकुल चाकूला चिटकणार नाही. तुम्ही जसं कापन तसं येतात. तरी पण खूप छान आलेले. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. परत एक मी दाखवते तुम्हाला. नंतर नाही जरा थंड थंड झाला ना तेव्हा छान आला कापायला. आता थोडीशी गरम आहे म्हणून चाकूला बेसन पीठ थोडंसं चिटकत होतं. तरी बिघडणार नाही आहे हे, तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. हे बघा किती छान झालेलं आहे. सर्व तेच पद्धतीने मी कापून घेतलेली. तेच चाळणमध्ये मी ठेवले. परत आता फ्राय करून घेऊया. पटपट मला फ्राय करायचं होतं कारण तिकडं पण गॅस चालू होता, माझं स्वयंपाक चालू होता, जेवणाचं टायमिंग पण होतं. तर पटकन तळून द्यावं म्हणलं. हे बघा मी टाकते इथं. गॅस मोठा असला तरी चालतं ह्याला, कारण की बेसन पीठ आतून शिजतं, एवढं हे नाही ह्याला, कच्ची नाही राहणार. ते थोडंसं मोठा गॅस असल्या का लगेच तळून निघते, कुरकुरीत होते. हे बघा तेल खूप छान तापलेलं होतं. तर टाकल्या टाकल्या लगेच हे झालं, म्हणजे कलर चेंज झाला. ह्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा घरी. व्हिडिओ कसं वाटते तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मंडळी सपोर्ट करा. हे बघा तळून झालेले मी घेते एका प्लेटमध्ये काढून. हे बघा किती छान झालेले. तर तुम्हाला जर तेलकट नको असले तर तुम्ही 2 चम्मच तेल टाकून मग तुम्ही नुसता शालो फ्राय करू शकता. 5 ते 10 मिनटं थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचे, कारण की आमच्याकडं डीप फ्राय केलेलं आवडतं. तर आम्ही काही नेहमी नेहमी खात नाही. म्हणजे असतात, म्हणजे एवढं रोजचं नसतं. सारखे बनवत असते, म्हणजे डीप फ्रायच आवडतं त्यांना. तर म्हणून मी डीप फ्रायच करते. हे बघा किती छान झालेले. किती सुंदर झालं. सर्व मी तळून घेतलेली आहे. कुरकुरीत झालेले. तांदळाचं पीठ टाकले. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.